ओके, आपण इतिहासाचं पहिलं प्रकरण संपवलेलं आहे मागच्या तासाला. आज आपण दुसरं प्रकरण चालू करतो, युरोप आणि भारत. आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडीचे पडसाद भारतात उमटत होते. आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या ज्या विविध प्रकारच्या घडामोडी आहेत, या घडामोडीचं पडसाद भारतामध्ये उमटत होतं. त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळामध्ये युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो. या प्रकरणामध्ये युरोपामध्ये घडणाऱ्या ज्या विविध प्रकारच्या घटना आहेत, याचा अभ्यास करावा लागणार आहे. आता पहिला भाग आहे बघा, यातील प्रबोधन युग काय आहे? प्रबोधन युग. आवाज येतोय ना माझा? येतोय. हा बघा, युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सनाचे 13वे व 16वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. काय सांगितलं पहा, युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सनाचे 13वे व 16वे शतक हे प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. कोणता कालखंड प्रबोधन युग म्हणून ओळखला जातो? 13वे व 16वे टप्पा. 13वे व 16वे शतक हा जो कालखंड आहे तो प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. आता कितवं शतक चालू आहे रे? 21व. हा, आता जसं 21वं शतक आहे, तसं 13वे शतक ते 16वे शतक हा जो कालखंड आहे तो प्रबोधन युग म्हणून ओळखला जातो. या कालखंडामध्ये प्रबोधन, धर्म सुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनामुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. बघा, आधुनिक युगाचा पाया कशामुळे घातला गेला या कालखंडामध्ये? तर प्रबोधन. पहिला काय सांगितला घटक? प्रबोधन. त्यानंतर धर्म आणि त्यानंतर भौगोलिक शोध या घटनामुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणूनच या कालखंडाला किंवा या काळाला प्रबोधन युग असं म्हणतात. म्हणून या काळाला काय म्हणायचं? प्रबोधन युग. कोणता कालखंड प्रबोधन युग? इसवी सन 13वे ते 16वे शतक हा जो कालखंड आहे याला प्रबोधन युग म्हटलं जातं. कारण सांगा? कारण या कालखंडामध्ये प्रबोधन, धर्म सुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनामुळे त्या कालखंडामध्ये आधुनिक युगाचा पाया घातला गेला. समजलं का? हो सर. हा, आता या प्रबोधन युगामध्ये युरोपातील कला, स्थापत्य आणि तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक आणि व रोमन परस्परांचे पुनर्जीवन घडून आले. याच प्रबोधन युगाच्या कालखंडामध्ये युरोपामधील विविध प्रकारच्या कला असतील, स्थापत्य म्हणजे विविध प्रकारची बांधकाम असतील, तत्वज्ञान हे घडून आलेलं होतं. यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. यातूनच काय मिळाली? सर्वांगीण प्रगतीला काय मिळाली? चालना मिळाली. प्रबोधन काळामध्ये मानवतावादाला चालना मिळाली. आणि या प्रबोधन काळामध्ये जो मानवतावाद आहे, या मानवतावादाला सुद्धा काय मिळाली? चालना मिळाली. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. धर्माऐवजी माणूस हा सर्व विचाराचा केंद्रबिंदू ठरला. म्हणजे विविध धर्मामध्ये भेदभाव केला जात होता. मग
तो हिंदू, तो मुस्लिम, तो ख्रिश्चन, तो असं धर्माधर्मामध्ये भेदभाव न करता माणूस हाच विचाराचा केंद्रबिंदू ठरला. आता बघा खाली लिओनार्दो द विंची यांचं नाव कधी ऐकलंय का हो तुम्ही? हो सर, ऐकलं. मराठीत बोलतात. लिओनार्दो द विंची बघा यांची तुम्हाला माहिती दिलेली आहे. हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते. द विंची हे प्रबोधन काळामधील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते. तो अनेक शास्त्रे व कलामध्ये पारंगत होता. कोण? लिओनार्दो द विंची हा अनेक शास्त्रे व कलामध्ये पारंगत होता. शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यासारख्या विविध विषयावर त्याचे प्रभुत्व होतेच, परंतु तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला. बघा किती ऑलराऊंड व्यक्तिमत्व आहे लिओनार्दो द विंची यांचं. कोणकोणत्या प्रकारच्या कलामध्ये तो पारंगत होता? बघा, शिल्पकला, काय सांगितलं? शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यासारख्या विषयावर त्याचं प्रभुत्व होतं, परंतु तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध झाला. लिओनार्दो द विंची हा चित्रकार म्हणून पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होता. आता त्याची कोणकोणत्या प्रकारची चित्र जगामध्ये प्रसिद्ध झाली पहा. त्याच्या मोनालिसा व द लास्ट सपर या चित्राकृती अजरामर ठरल्या. बघा परीक्षेला प्रश्न बऱ्याच वेळा हा विचारलेला आहे. लिओनार्दो द विंची यांच्या कोणत्या दोन चित्राकृती अजरामर ठरल्या? कोणत्या? मोनालिसा व द लास्ट सपर या चित्राकृती जगामध्ये अजरामर ठरलेल्या होत्या. ओके. प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्व क्षेत्र व्यापून टाकली. ज्ञान, विज्ञान तसेच विविध प्रकारच्या कलाच्या क्षेत्रामध्ये आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो. प्रबोधनकालीन कला व साहित्यामधून मानवी भावभावना आणि संवेदनांचे चित्रण होऊ लागले. प्रबोधन काळामध्ये असणाऱ्या ज्या कला आहेत त्याचप्रमाणे जे साहित्य आहे, या कला आणि साहित्यामधून मानवी भावभावना आणि ज्या संवेदना आहेत त्याचं चित्रण होऊ लागलं. लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषामधून साहित्य निर्माण होऊ लागले. लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषामधून साहित्य निर्माण होऊ लागलं. म्हणजे एखादं पुस्तक जर लिहायचं असेल तर या ठिकाणी जर दुसऱ्या देशातील साहित्यिक असतील किंवा लेखक असतील तर ते इंग्रजी भाषेमध्ये लिहित असत. मग त्याचं रूपांतरण हिंदी, मराठी किंवा इतर भाषामध्ये त्या ठिकाणी त्यावेळेस रूपांतरण केलं आणि विविध प्रकारच्या अशा प्रादेशिक भाषामधून लोकांना समजेल अशा प्रकारचं साहित्य निर्माण होऊ लागलं. इसवी सन 1450च्या सुमारास जर्मनीच्या, काय नाव आहे पहा, जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला. बघा हा प्रश्न परीक्षेला जनरल नॉलेज साठी सुद्धा विचारला जातो, सामान्य ज्ञान म्हणून. छपाई यंत्राचा शोध कोणी लावला? जोहान्स गुटेनबर्ग. तो भारतीय शास्त्रज्ञ होता का? जोहान्स गुटेनबर्ग हा भारतीय शास्त्रज्ञ होता का? नाही सर, जर्मनीचा होता. जर्मनीचा शास्त्रज्ञ आहे. आणि या जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग या शास्त्रज्ञानं किती साली शोध लावला सांगा?
सर 1450 1450 1450 एकच मिनिट सर तुमची स्क्रीन स्क्रीन बंद झाली. सर हो एकच स्क्रीन मिनिट बंद झाली. हा 2150 च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग यांनी कशाचा शोध लावला? छपाई यंत्राचा शोध लावला. पहा, यंत्राचं छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागले. आता आपल्याला पाहायचे आहे धर्म सुधारणा चळवळ. काय पाहायचं आहे? धर्म सुधारणा चळवळ. स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनावर हल्ला चढवला. स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी काय केलं? रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनावर हल्ला चढवला. जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडाचे स्तोम माजवत असत. त्या काळामध्ये काय व्हायचं? लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे जे ख्रिस्ती धर्मगुरू आहेत ती कर्मकांडाचे स्तोम माजवत असत. धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत, धर्माच्या नावावर सर्वसामान्य लोकांना लुबाडण्याचं काम हे ख्रिस्ती धर्मगुरू करत होते. आणि या विरोधामध्ये युरोपात जी चळवळ झाली त्या चळवळीला धर्म सुधारणा चळवळ असे म्हणतात. या विरोधामध्ये युरोपामध्ये जी चळवळ सुरू झाली या चळवळीला धर्म सुधारणा चळवळ असे म्हणतात. या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धी प्रामाण्य या तत्वांना महत्व प्राप्त झाले. बघा, आम्हाला धर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय? कोण सांगेल रे? धर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय? सर ख्रिस्ती धर्मगुरू सांगा. हे म्हणजे आपल्या क्षेत्रात ख्रिस्ती माणसाचे धर्मगुरू स्वातंत्र्य व बुद्धी या तत्वांचा महत्व पात्र. सामान्य माणसाला लुबडत होते. सर सर्वांच्या लुबाड तर ख्रिस्ती बघा, धर्मगुरू लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू काय करायचे? कर्मकांडाचे स्तोम माजवत असत आणि धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत असत. या विरोधामध्ये युरोपामध्ये जी चळवळ सुरू झाली त्या चळवळीलाच काय म्हणतात? धर्म सुधारणा चळवळ म्हणतात. आणि या धर्म सुधारणा चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धी प्रामाण्य या तत्वांना काय झालं? महत्व प्राप्त झालं. आता बघा पुढे आपण पाहूया भौगोलिक शोध. म्हणजे त्या कालखंडामध्ये कोणकोणत्या प्रकारचे भौगोलिक शोध लागले? इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल यालाच इस्तंबूल जिंकून घेतले. बघा, शब्द काही किचकट आहेत, लक्षात ठेवण्यासाठी वारंवार उजळणी केल्यानंतर आपल्या लक्षात राहील. इसवी सन 1453 मध्ये, इसवी सन किती? 1453 मध्ये तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असणार कॉन्स्टँटिनोपल हे जिंकून घेतलं तुर्कांनी. आणि या शहरामधून आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग जात.
आणि या शहरामधून आशिया आणि युरोप या दोन खंडांना जोडणारे जे खुष्कीचे व्यापारी मार्ग आहेत ते खुष्कीचे या व्यापारी मार्ग. शहरामधून जात होते. कोणत्या शहरामधून या दोन खंडांना जोडणारे व्यापारी मार्ग आशिया होते रे? आशिया व युरोप. आशिया आणि युरोप या आशिया आणि दोन युरोप. खंडांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी व्यापारी मार्ग मार्ग कोणत्या शहरातून जात होते? आशिया आणि कॉन्स्टँटिनोपल. हं? आशिया आणि युरोप यांना जोडणारा जो खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे हा व्यापारी मार्ग कॉन्स्टँटिनोपल या शहरातून जात होता. आणि तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे हे जे युरोपीय तुर्कस्तानची लोक देशांना आहेत त्या तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे काय झालं? युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. युरोपीय जे देश आहेत या युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणं आवश्यक वाटू लागलं. यातूनच भौगोलिक शोधाचे नवे पर्व सुरू झाले. यातूनच काय झालं? भौगोलिक शोधाचं नवं पर्व सुरू झालं. त्यानंतर भौगोलिक शोध 15व्या शतकात युरोपीय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवर निघाले. सफर. 15व्या शतकामध्ये युरोपीय दर्यावर्दी काय युरोपीय केलं? दर्यावरती भारताकडे जाणाऱ्या भारताकडे जलमार्गाचा जाणाऱ्या शोध घेण्यासाठी सागरी सागरी सफरीवर सफर निघाले. म्हणजे समुद्रातून या ठिकाणी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. हे जे युरोपीय लोक आहेत या युरोपीय लोकांनी आशिया खंडातील भारताकडे जाण्यासाठी या सागरी मार्गाचा शोध घ्यायला सुरुवात केली. आता बघा इसवी सन 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी टिंबटिंब हा बार्थोलोम्यू पोर्तुगीज खलाशी निघाला. बघा इसवी सन 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी टिंबटिंब हा पोर्तुगीज खलाशी निघाला. काय तर त्या पोर्तुगीज खलाशीचं बार्थोल नाव? बार्थोलोम्यू बार्थोलोम डायस डायस. डायस बार्थोल बार्थोलोम डायस बार्थोलोम्यू डायस. काय नाव? बार्थोलोम्यू बार्थोलोम्यू डायस. डायस हा डायस. पोर्तुगीज खलाशी भारताचा शोध घेण्यासाठी निघाला. परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला. बघा तो समुद्रातून निघालेला होता कशासाठी? तर भारताचा शोध घेण्यासाठी. डायस हा पोर्तुगीज खलाशी. भारताचा परंतु तो रोमन आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे कुठपर्यंत पोहोचला? केप ऑफ गुड होप. गुड केप होप. ऑफ हा, गुड. केप ऑफ गुड होप. तर होप आहे. गुड होप. हे आफ्रिकेच्या दक्षिण टोक आहे आफ्रिकेमधील. तिथपर्यंत समुद्रमार्गाने पोहोचला. आता दुसरं काय दिलंय पहा इथं. इसवी सन इसवी सन 1492 मध्ये भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात ख्रिस्तोफर कोलंबस ख्रिस्तोफर हा अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. 1487 नंतर बघा 1492 आहे म्हणजे साधारणतः 5 वर्षानंतर. 87 आणि 5 92 ना, म्हणजे 87 नंतर पुन्हा 5 वर्षानंतर म्हणजे 1492 मध्ये भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नामध्ये ख्रिस्तोफर कोलंबस हा अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. त्यानंतर इसवी सन पहिलं दक्षिण 1498 म्हणजे त्यानंतर पुन्हा 6 वर्षानंतर पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला
वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोचला. बघा तिसरं वाक्य फार महत्वाचं आहे. इसवी सन 1498 मध्ये कोणता पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा वास्को हा द गामा. आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोणत्या बंदरात येऊन पोचला रे? कालिकत. कालिकत. हा कालिकत. कालिकत या बंदरामध्ये कालिकत बंदर. येऊन पोचला. जगाच्या नकाशा आराखड्यात दर्यावर्दींनी शोधलेले नवी मार्ग व प्रदेश दाखवा. हे आपल्याला करून पाहायचं आहे. आता आपण पुढचा भाग पाहूया. युरोपामधील वैचारिक क्रांती. काय पाहायचं आहे? युरोपातील वैचारिक क्रांती. हा बरोबर. युरोपातील वैचारिक क्रांती हा भाग आपल्याला पाहायचा आहे. हा बघा, प्रबोधन काळात झालेल्या बदलामुळे युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली. युरोपची काय झाली? प्रबोधन काळात झालेल्या बदलामुळे युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली. आणि याच काळामध्ये युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली. पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला. पूर्वीच्या लोकांमध्ये असणारा अज्ञान आणि ज्या अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत यातून सुद्धा समाज बाहेर पडू लागला. आता आपल्या भारत देशामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये वैचारिक क्रांती झालेली आहे. म्हणजे पूर्वीचं जे अज्ञान आहे त्याचप्रमाणे जे अंधश्रद्धा आहे यातून आपल्या भारतीय समाज सुद्धा बाहेर पडू लागलेला आहे. बघा, अगदी पूर्वीच्या काळी बघा पाळण्यामध्ये असतानाच मुलींची लग्न व्हायची. मात्र आता 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही मुलीचं लग्न होत नाही. म्हणजे अशा प्रकारे अनेक बदल झालेले आहेत. पूर्वीच्या काळी नवरा एखाद्या स्त्रीचा जर नवरा मरण पावला तर या ठिकाणी त्याच्या बायकोनं काय करायचं असतं रे? त्याच्यामध्ये उडी टाकायची असते, माहिती आहे का तुम्हाला? केशव पण केलं जायचं, केस कापली जायची. त्याचप्रमाणे त्या चित्त्यामध्ये जे अग्नी दिला जातो त्याच्यामध्ये विधवा झाली की मुलगी आहे ना सर. हा म्हणजे या ज्या अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत किंवा जे अज्ञान आहे यातून आपला समाज बाहेर पडलेला आहे. प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनाकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. ज्या जुन्या काही रूढी परंपरा आहेत आणि ज्या घडणाऱ्या घटना आहेत याच्याकडं लोक चिकित्सक दृष्टिकोनातून पाहू लागलेले आहेत. आणि या संपूर्ण बदलालाच काय म्हणायचं? वैचारिक क्रांती असं म्हटलं जायचं. वैचारिक क्रांतीतून आता पूर्वीच्या काळी जर विचार केला तर मुलींना शिक्षण दिलं जात नव्हतं, फक्त मुलांना शिक्षण दिलं जायचं. परंतु आता जर पाहिलं तर मुलांपेक्षा मुलींचं शिक्षणाचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे आता साधारणतः 10वी-12वी शिकलेली मुलगी आपल्याला पाहायला मिळणार नाही. अगदी 80% मुलींचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे. इतका वैचारिक बदल झालेला आहे समाजामध्ये. आणि हा जो सर्व बदल आहे यालाच आपण वैचारिक क्रांती, क्रांती म्हणजे बदल, विचारामधील बदल, त्याला आपण वैचारिक क्रांती असं म्हणतो. आणि या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळाली. अशा प्रकारचा वैचारिक बदल झाल्यामुळं या युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या संशोधनाला चालना मिळालेली आहे. आता आपल्या देशामध्ये सुद्धा बघा, एखाद्याला जर संशोधन करायचं असेल तर त्याला आर्थिक सहाय्य सरकार देतं. अगदी तुम्ही आता इयत्ता 8वी मध्ये शिकताय, तुम्ही आता जर एखादं उपकरण तयार करण्यासाठी जर तुम्हाला निधी पाहिजे असेल तर लगेच शासन 5,000 रुपये देतंय. आताच बघा काल परवाच एक बातमी आलेली आहे की प्रत्येक शाळेतील मुलाला 5,000 रुपये इन्स्पायर अवॉर्ड म्हणून आहे बघा, एक उपकरण तयार करायचं आहे. तुम्हाला जे सुचल त्यातून एखादं वैज्ञानिक उपकरण तयार करायचं, त्याला 5,000 रुपये शासन तुम्हाला आर्थिक सहाय्य करतं.
मग या ठिकाणी ते साहित्य किंवा ते उपकरण तयार करण्यासाठी लागणारं साहित्य त्या 5,000 रुपये मधून तुम्हाला घ्यायचं आहे आणि एक छान असं वैज्ञानिक उपकरण बनवायचं आहे आणि इन्स्पायर्ड अवॉर्डचं प्रत्येक शाळेचं एक उपकरण जिल्ह्याच्या एखाद्या कोणत्याही मोठ्या शाळेमध्ये ते मांडायचं आणि विविध जी विज्ञानातील दर्दी लोक आहेत ते त्या उपकरणांचं निरीक्षण करतात आणि त्यातील काही ठराविक उपकरणांची निवड विभाग किंवा राज्य पातळीवर केली जाते. म्हणजे अशा प्रकारे जे वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला या वैचारिक क्रांतीमधून चालना मिळालेली आहे. आता पुढे पहा राजकीय क्षेत्रातील क्रांती. काय काय पाहायचं आहे आपल्याला? राजकीय क्षेत्रातील क्रांती. राजकीय क्षेत्रातील क्रांती पाहिजे आहे. बरोबर. आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली. 18व्या तसेच 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. कोणत्या शतकामध्ये अनेक क्रांतिकारक घटना घडल्या? 18व्या व 19व्या. 18 व 19व्या शतकामध्ये ज्या अनेक प्रकारच्या क्रांतिकारक घटना घडल्या आणि या घटनामुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. तुम्ही पत्री सरकार नाव कधी ऐकले का रे? पत्री सरकार. नाही सर. बरं, क्रांतिसिंह नाना पाटील माहिती आहेत का? क्रांतिसिंह हो नाना सर. पाटील. हो सर माहिती. हो सर. मग ही जी लोक आहेत यांनी अनेक प्रकारच्या यांच्या कालखंडामध्ये क्रांतिकारक घटना घडल्या म्हणून हा 18 आणि 19व्या शतकामधील जो कालखंड आहे या कालखंडाला क्रांतियुग म्हटलं जातं. बघा, या काळामध्ये इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. 18 आणि 19व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये काय झालेला आहे? संसदीय लोकशाहीचा विकास झाला. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला. इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्स बिल ऑफ राईट्स मुळे राज्याच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. पार्लमेंटचं सार्वभौमत्व प्रस्थापित झालं. म्हणजे पूर्वी राजाकडे सगळं अधिकार, राजा म्हणेल तसंच वागायचं होतं. परंतु या राजाच्या अधिकारावर कुणामुळे मर्यादा आल्या? तर 1689 सालचा जो बिल ऑफ राईट हा जो कायदा आहे या बिल ऑफ राईट मुळे राजाच्या अधिकारावर काय आलेल्या होत्या? मर्यादा घातल्या गेल्या आणि त्यामुळं पार्लमेंटचं सार्वभौमत्व प्रस्थापित झालं. आवाज येत नाही. हा बघा, आता पाहणार आहोत आपण अमेरिका स्वातंत्र्य युद्ध. काय पाहणार आहोत? अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्धाचाही विचार करणे महत्वाचे ठरते. युरोपामध्ये घडणाऱ्या ज्या क्रांतिकारक घडामोडी आहेत या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्धाचा विचार करणे महत्वाचे ठरते. अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले. अमेरिका या खंडाचा शोध लागल्यानंतर जे युरोपीय देश आहेत या युरोपीय देशांना आपलं लक्ष कोणत्या खंडाकडे वळवलं? अमेरिका खंडाकडे वळवलं. साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तिथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. जे साम्राज्यवादी युरोपीय देश आहेत या युरोपीय देशांनी काय केलेलं आहे? अमेरिका जो खंड आहे या अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेतलेले आहेत आणि त्या प्रदेशामध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या.
इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. बघा, एक युरोपीय देश कोणता? इंग्लंड. इंग्लंड हा जो इंग्लंड. साम्राज्यवादी युरोपीय देश आहे, या इंग्लंडनं काय केलेलं आहे तर अमेरिकेचा जो उत्तर भाग आहे त्याला आपण उत्तर अमेरिका म्हणतो, या उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. किती? 13 वसाहती स्थापन केल्या. केल्या. सुरुवातीस इंग्लंडचे या वसाहतीवर नाममात्र वर्चस्व होते. सुरुवातीला इंग्लंडचे या वसाहतीवर नाममात्र म्हणजे जास्त लक्ष नव्हतं किंवा जास्त वर्चस्व नव्हतं. परंतु पुढील काळामध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकन वसाहतीवर जाचक बंधने व कर लादण्यास सुरुवात केली. पुढील कालखंडामध्ये काय झालं, इंग्लंडचं जे पार्लमेंट आहे किंवा इंग्लंडचं जे सरकार आहे, या इंग्लंडच्या पार्लमेंटनं काय केलेलं आहे, अमेरिकन वसाहतीवर जाचक बंधन आणि कर लादण्यास सुरुवात केली. अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने यास विरोध केला. म्हणजे जी अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनता आहे, ज्यांना आपल्या देशाविषयी अभिमान आहे, अशी स्वातंत्र्यप्रिय जी जनता आहे, त्यांनी या इंग्लंड पार्लमेंटनं जे कर लादायला सुरुवात केली, या कर भरण्याला विरोध केला. कुणी विरोध केला सांगा कर भरण्याला? इंग्लंड पार्लमेंटनं. इंग्लंडच्या पार्लमेंटने. अरे इंग्लंड पार्लमेंट कर लादत होतं, मग तो कर भरण्यास कुणी विरोध केला? कर भरण्यास कुणी जनतेने याला विरोध विरोध केला? केला. हा, अमेरिकन स्वातंत्र्यप्रिय जनतेने. जनतेनं या ठिकाणी इंग्लंड पार्लमेंटनं लादलेला जो कर आहे हा भरण्यास विरोध केला. इंग्लंडने वसाहतींना दडपण्यासाठी वसाहती विरोधात युद्ध पुकारले. आता या अमेरिकेमध्ये असणाऱ्या ज्या वसाहती आहेत ह्या आपल्या ताब्यात घ्यायच्या, या सर्व दडपायच्या, आणि या वसाहती दडपण्यासाठी इंग्लंडनं काय केलेलं आहे, या वसाहती विरोधात युद्ध पुकारले. म्हणजे युद्ध केल्यानंतर अमेरिका जनता मारली जाईल आणि त्यांनी तयार केलेल्या वसाहती इंग्लंडच्या ताब्यात मिळतील, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या इंग्लंडनं काय केलेलं आहे तर त्या अमेरिकेच्या विरोधामध्ये या ठिकाणी युद्ध पुकारलेलं आहे. मग बघा, त्याच कालखंडामध्ये पुन्हा काय झालेलं आहे, अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली ही जे अमेरिकन लोक आहेत ह्यांनी सैन्य गोळा केलं आणि या ठिकाणी आपल्या वसाहती इंग्लंडला द्यायला काय केला, प्रतिकार केला, विरोध केला. अखेरीस वसाहतीच्या सैन्याचा विजय झाला. कोणाचा विजय झाला? म्हणजे ज्या अमेरिकेच्या वसाहती होत्या त्या अमेरिकन वसाहतीच्या सैन्याचा म्हणजे अमेरिकेचा विजय झाला. आणि ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखली जाते. ही घटना काय केली जाते? अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखली जाते. यातूनच अमेरिकेचे संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्य घटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला नवा देश अस्तित्वात आला. बघा, आता जरी आपल्याला अमेरिका सर्व जगावर राज्य करणारं एक प्रगतशील किंवा प्रगत राष्ट्र वाटत असलं तरी इंग्लंडचं सुरुवातीला वर्चस्व फार मोठं होतं. जसं ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं तसं अमेरिकेवर सुद्धा बऱ्याच प्रकारचा दबाव आणून तिथल्या वसाहती दडपण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु या ठिकाणी जॉर्ज वॉशिंग्टन सारखी जी लोक आहेत यांनी सर्व सैन्य संघटित केलं आणि या ठिकाणी वसाहती इंग्लंडला द्यायला विरोध केलेला आहे. आणि अशा प्रकारे अमेरिकन वसाहतीच्या सैन्याचा काय झालेला होता, त्या कालखंडामध्ये विजय झालेला होता. आणि म्हणून ही घटना अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखली जाते. आणि यातूनच पुढे अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा
संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था राज्यघटना असणारा नवा देश अस्तित्वात आला. फ्रेंच राजक्रांती. आता आपल्याला पाहायचं आहे फ्रेंच राज्यक्रांती. फ्रेंच म्हणजे काय रे? कुठल्या देशातील लोकांना फ्रेंच म्हणतात? फ्रान्स. मग या फ्रान्स. फ्रेंच, फ्रेंच राज्यक्रांती इसवी सन 1789 मध्ये 17. फ्रान्स मधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाही विरुद्ध उठाव केला. इसवी सन किती? 1789 मध्ये फ्रान्स मधील जनतेनं काय केलं? तेथील अनियंत्रित अशी जी अन्यायकारक राजेशाही आहे आणि जी सरंजामशाही आहे याच्या विरोधात उठाव केला. म्हणजे राजेशाही होती बघा त्या फ्रान्समध्ये, राजा सांगल असंच वागायचं. मग या राजेशाही आणि जी सरंजामशाही आहे याच्या विरोधामध्ये त्या फ्रान्स मधील जनतेनं काय केलेला होता? उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली. कशाची स्थापना केली? प्रजासत्ताकाची स्थापना केली. आणि हीच स्थापना घटना केली. फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. हीच घटना काय म्हणून ओळखली जाते? फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली म्हणून आणि ओळखली जाते. याच फ्रेंच राज्यक्रांतीमुळं जगाला काय दिलेलं आहे? स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांची देणगी दिली. विचारलं जाईल परीक्षेला, टिंब राज्यक्रांतीनं जगाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्याची देणगी दिली. कोणत्या राज्यक्रांतीनं? अमेरिकन का रशियन का फ्रेंच? फ्रान्स. फ्रेंच राज्यक्रांतीनं काय केलेलं आहे? जगाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांची काय दिली? देणगी दिली. जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतीमध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीला कोणकोणतं सांगितलं? अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि ही जी फ्रेंच राज्यक्रांती आहे या दोन गोष्टींना काय केलेलं आहे? एकच मिनिट. विशेष महत्वाचे स्थान आहे. कोणत्या दोन गोष्टींना विशेष महत्वाचे स्थान सांगितले? फ्रेंच राज्यक्रांती आणि अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध या दोन गोष्टींना विशेष महत्वाचे स्थान आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत औद्योगिक क्रांती. काय पाहणार आहोत? औद्योगिक क्रांती. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आले. बघा, 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपमधील जे औद्योगिक क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये क्रांतिकारक असं बदल घडून आलं. बाष्प शक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्यानं उत्पादन होऊ लागलं. कशाच्या सहाय्यानं उत्पादन होऊ लागलं? बाष्प शक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने. बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्यानं उत्पादन होऊ लागलं. उत्पादक होऊ लागलं. घरगुती उद्योगधंद्याची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली. जे छोटे घरगुती उद्योगधंदे होते त्याची जागा कोणी घेतली? मोठ्या कारखान्यांनी घेतली. हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला. हातमागाऐवजी म्हणजे हातावर अनेक प्रकारचे विणकाम केलं जायचं बघा. मग ते हातावर विणकाम करण्याऐवजी यंत्राच्या सहाय्याने ते विणकाम केलं जाऊ लागलं. म्हणजे हातमागाच्या ऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला. आगगाडी आणि आगबोटी सारखी वाहतुकीची नवी साधने आली. आगगाडी आणि आगबोट म्हणजे काय रे? जहाज. मग यासारखी वाहतुकीची साधनं आली. त्याचप्रमाणे यंत्रयुग उतरले म्हणजे अनेक प्रकारच्या यंत्राचा वापर केला. म्हणून याला काय म्हटलं जातं? औद्योगिक क्रांती म्हटलं जातं. औद्योगिक क्रांती. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला आणि नंतर ती टप्प्याटप्प्यानं पाश्चात्य जगात पसरली. या काळात इंग्लंडच्या औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन
जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले. इतकी औद्योगिक भरभराट झाली इंग्लंडमध्ये की त्या इंग्लंडचं वर्णन कसं केलं जाऊ लागलं? जगाचा जगाचा कारखाना. औद्योगिक जगाचा कारखाना. ओके.